आज दक्ष राजाने एवढी उपासना केली की ही विश्वेश्वरी दक्ष राजाच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जन्माला आली। आज एवढं सुंदर व्रत वैकल्य करून त्या पार्वती सती मातेने भगवान सदाशिवांना आपलंसं करून घ्यावं आणि सदाशिवांचं आणि सतीचा ज्यावेळेस एकमेकांच्या समोर आत्मदर्शन होतं त्यावेळेस सतीला सदाशिव म्हणतात, सती आधी सदाशिवांनी परीक्षा घेतली। एका कुपिष्ट ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि म्हणू लागले, मुली तू एवढं खडतर तप करते नेमकं कशा करता? त्यावेळेस सती आई सांगते, मला सदाशिवाला प्राप्त करून घ्यायचंय, मला त्यांची अर्धांगिनी व्हायचंय। सदाशिव ते तर योगी आहे, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला या विश्वातला कितीही मनोहर सुंदर असा बनाट्य पुरुष स्वीकारेल। दक्ष राजाला काळजी वाटू लागली की भगवान सदाशिवांचा विवाह सती बरोबर व्हावा, याकरता भगवती माझ्या पोटाला जन्माला आली, पण हा हेतू माझा साध्य कधी होईल? तो दिवस उजडला, भगवान सदाशिव सतीच्या समोर आहेत, सतीची परीक्षा घेऊ लागले। तेव्हा सती माता म्हणू लागल्या, साधू महात्म्य मी तुमचा आदर करते, पण माझा जो हेतू आहे तो मला साध्य करायचा आहे, आपण इथून जाऊ शकता? तेव्हा स्वतः सती माता म्हणू लागल्या, एवढी व्रत वैकल्य करून सदाशिव जर मला प्रसन्न होत नसेल तर मी आताच माझा देह त्यागेल। असं म्हटल्याबरोबर भगवान सदाशिव सती मातेच्या समोर येतात आणि सती मातेला वचन देतात, सती इथून शुभ मुहूर्तावर तुझा आणि माझा विवाह होईल। आणि अशा तऱ्हेने शिव आणि सतींचा विवाह झाला आणि त्या विवाहामध्ये रविवारी चैत्र शुद्ध त्रयोदशीस रविवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी विवाहासाठी संमती दिली। सर्व मंडळी नटून ठरतून त्या ठिकाणी आली, देव देवता ऋषी मुनी गणांसह। आणि त्या ठिकाणी भगवान शिवजी नंदिकेश्वरावर आरूढ असलेले व्याघ्रांबर गजचर्म सर्प जटा चंद्रकला आदी आभूषणांनी शोभणारे हे महादेव प्रसन्न दिसत होते। भगवान महादेवांचं आणि सतीचा विवाह थाटामाटाने साजरा करण्यात आला। या विवाह दरम्यान सती मातेने श्रीरामाची सुद्धा परीक्षा घेतली। सूर्यवंशामध्ये राजा दशरथाच्या पोटी आलेले रामराय कैकेयी मातेने ज्यावेळेस भरताला गादी आणि रामाला वनवास मागितला आणि ज्यावेळेस त्या हरणीची मागणी सीताईने केली आणि केल्यानंतर तिच्या शोधासाठी रामराय गेले आणि सीताहरण झालं। अशोक वाटिकात असणारी ती सीतामाई तिच्या दुःखामध्ये रामराय होते आणि त्या स्थितीचं रूप घेऊन, कारण भगवान रामांनी सुद्धा रामेश्वर लिंगाची स्थापना केलेली असं वर्णन आहे। रामचंद्राचा ईश्वर तो हा रामेश्वर। सीतावियोगाने त्रस्त असणारे रामराय, हे रामराय ज्यावेळेस बसले होते, रामरायांच्या पाठीमागून सीतेचं रूप घेऊन सती आई आल्या आणि सती आईचा चेहरा न पाहता सावलीला पाहून रामरायाने पहिला शब्द काढला, माता आणि आई। आणि काढल्याबरोबर सती मातेने रामरायांचं पावित्र्य ओळखलं। रामा धन्य आहे कीर्ती, धन्य आहे करवी, अशी सती मातेने रामरायाची सुद्धा परीक्षा घेतली। पुढे हिमालयामध्ये वास्तव्य, विजांचा कडकडाट, 10 दिशा दणाणून गेल्या, वसंत ऋतूने सर्व वृक्षादी फुलून गेलेले आहेत। सर्वांना आनंद झाला की आज या कैलास नगरीमध्ये या कैलासाची आई आलेली आहे, सदाशिवांची अर्धांगिनी आली आहे। लक्ष्मीजीने सर्वांनी, सरस्वती आईने सती मातेची
आणि भगवान सदाशिवाची ओवाळणी करून गृहप्रवेश केला आणि सुंदर असा संसार थाटला. आणि त्या संसार थाटल्यानंतर पुढं असं वर्णन आहे की प्रयाग क्षेत्री दक्ष राजाने जो यज्ञ ठेवलेला आहे, राग होता दक्ष राजाच्या मनामध्ये की सर्वांनी मला वंदन केलेलं, श्री हरी हे माझे आराध्य आहेत आणि ब्रह्मदेव ज्यांच्यापासून मी उत्पन्न झालो हे पितामह आहे, यांनी मला आदर आतिथ्य आणि नमस्कार केला नाही, याबद्दल मला दुःख नाही. पण हा महादेव, या महादेवाने माझ्या पाया नाही पडले, आता काय करावे. राग आला दक्ष राजाना आणि दक्ष राजाने आपल्या नगरीमध्ये ज्यावेळेस सुंदर अशा यज्ञाचं आमंत्रण त्रैलोक्यात देण्यात आलं. यज्ञ ठेवला, यज्ञ आयोजित करण्यात आला, सर्वांना पत्रिका दिल्या आणि पत्रिका दिल्यानंतर सगळे जण सती आईच्या माहेराकडे जात होते. पण सती आईला माहितीच नव्हतं की आपल्या वडिलांच्या घरी येत नाही.